आज आपण पाहणार आहोत वारस नियोजन म्हणजे काय. तर कौटुंबिक व्यवसायामध्ये जो कुटुंब प्रमुख किंवा नेता असतो त्याच्यानंतर त्या व्यवसायाचे कामकाज कोण पाहणार याबाबत वेळीच निर्णय घेतला गेला नसेल तर तो व्यवसाय बंद पडण्याची शक्यता असते. मग त्या दृष्टिकोनातून वारस नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर वारस नियोजनालाच आपण बहुपिढी नियोजन किंवा बदली नियोजन असेही म्हणतो. तर उत्तराधिकारी किंवा वारस नियोजन म्हणजे अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये कुटुंबाच्या सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याकडे मालक किंवा नेता बनण्याची क्षमता आहे ते ओळखणे व ती विकसित करण्याचा प्रयत्न करणे होय. त्याच पद्धतीने वारस नियोजन हे मालक नेता नियुक्त करण्यासाठी नेतृत्वाची दुसरी फळी विकसित करण्याशी संबंधित असते, जी सध्याच्या कौटुंबिक व्यवसायाच्या नेतृत्वानंतर व्यवसायाची जबाबदारी सांभाळू शकेल. तर वारस नियोजनाचे टप्पे पाहणार आहोत आपण. तर सर्वप्रथम जर वारस नियोजन करायचं असेल तर त्याचा पाया तयार करावा लागतो. म्हणजेच कौटुंबिक व्यवसायाची सध्याची स्थिती तपासणे, मालकी, जबाबदारी, आर्थिक स्थिती, नेतृत्व रचना समजून घेणे व पहिली पायरी म्हणजेच काय तर वारस नियोजनाचा आधार तयार करणे, कुटुंबातील सदस्यांचे मत तयार करणे. लोक बदलास सहजासहजी तयार होत नसतात किंवा बदल स्वीकारतही नसतात. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला कौटुंबिक सदस्यांना वारस नियोजनाचे महत्त्व पटवून द्यावे लागते व त्याचबरोबर पुढील 5 ते 10 वर्षात व्यवसायाला कोणत्या प्रकारचे नेतृत्व लागेल हेही ठरवावं लागतं. व नेक्स्ट स्टेप जर काय असेल तर वारस उमेदवार निवडणे, कुटुंबातील किंवा बाहेरील योग्य व्यक्ती निवडणे, एकापेक्षा जास्त संभाव्य वारस असल्यास त्यांचे मूल्यमापन करणे, म्हणजेच काय तर संभाव्य वारस ओळखणे आणि कुटुंब सदस्यांपैकी योग्य सदस्याची निवड करणे हे वारस नियोजनातील महत्त्वाची पायरी आहे. त्यासाठी आपल्या वारसाकडे कोणत्या क्षमता, कौशल्य असले पाहिजेत हे प्रथम निश्चित करावे लागते. त्या आधारे सर्व कुटुंब सदस्यांचे मूल्यमापन केले पाहिजे व त्या सदस्यांकडे जास्तीत जास्त क्षमता व कौशल्य असतील त्याचीच आपण वारस म्हणून निवड केली पाहिजे. त्या अनुषंगाने त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे की जेणेकरून काय होईल की त्या व्यवसाय करताना त्याला कोणत्याही अडचणी येणार नाहीत व सुरुवातीला त्या व्यक्तीला छोट्या छोट्या व वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजेत. सल्ला व मार्गदर्शन देणे गरजेचं आहे व एकाच व्यक्तीची निवड करून प्रशिक्षण द्यायचे की एकापेक्षा जास्त व्यक्तींची निवड करून प्रशिक्षण द्यायचे हे देखील ठरवावे लागते. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे परिणाम पाहण्यासाठी संभाव्य वारसाची निवड करून त्याला योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे व पर्यायी योजना देखील ठेवायला पाहिजे. निवडलेला वारस अचानकपणे नेतृत्व घेऊ शकला नाही तर कोण याच्या पुढे वारस होणार याचा देखील आराखडा तयार असावा. व अंतिम हस्तांतरण म्हणजेच काय की आपण तयार केलेल्या वारसापैकी जो वारस योग्य असेल त्याला अधिकार, पद व मालकी याची अधिकृत हस्तांतरण करणे. हस्तांतरणानंतर देखील जुन्या नेत्याने, जुन्या कुटुंबातील सदस्याने काही काळ सल्लागार म्हणून त्याला मदत करणे गरजेचे आहे. थँक्यू.